सायकलसाठी बनवलेला ट्रॅक पण भरलेले आहेत कार, ट्रक आणि फूड ट्रक. होय, पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक उपक्रमाचं रूपांतर झालंय एका पार्किंग झोनमध्ये. लाखो रुपयांचा खर्च, मोठमोठ्या घोषणा आणि शेवटी निष्कर्ष सायकल ट्रॅक झाला पार्किंग ट्रॅक. पिंपरी चिंचवड हे झपाट्यानं वाढणारं शहर. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीचा ताण वाढला आणि त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. शहरभर सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. उद्देश स्पष्ट होता, नागरिक सायकल वापरतील, प्रदूषण कमी होईल आणि वाहतुकीचा ताणही कमी होईल. पण वास्तव अगदी उलटं निघालं. हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, निगडी, आकुर्डी, चिंचवड, रावेत आणि भोसरी सर्वच भागात सायकल ट्रॅकवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक वाहनं उभी असतात. काही ठिकाणी ट्रॅकच्या कडेला फूड ट्रक, टेबल्स आणि फेरीवाले बसलेले आहेत. सायकल स्वारांसाठी राखीव असलेला हा ट्रॅक आता व्यवसाय आणि पार्किंगसाठी वापरला जातोय. सायकल स्वार थेट मुख्य रस्त्यावर येतात आणि तिथं अपघातांचा धोका वाढतो. महानगरपालिकेनं ट्रॅक उभारले, पण नंतर त्याचं नियोजन आणि देखरेख पूर्णपणे अपयशी ठरले. कुठे साईन बोर्ड नाहीत, कुठे सीसीटीव्ही नाही, तर काही ठिकाणी डांबरच उखडलंय. काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे, तर काही ठिकाणी कचऱ्याचा ढीग. पण नागरिक म्हणतात हे ट्रॅक कागदावर स्वच्छ, पण जमिनीवर अस्ताव्यस्त. पब्लिक बायसायकल शेअरिंग सिस्टम नावाचा एक चांगला उपक्रमही सुरू झाला होता, पण या ट्रॅकच्या दुर्दशेमुळे तोही थंडावला. वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होते, पण फक्त ती 2 दिवस टिकते. तिसऱ्या दिवशी पुन्हा तिथं वाहनांचं साम्राज्य. एका नागरिकानं सांगितलंय, सायकल ट्रॅकवर सायकल दिसणं आता दुर्मिळ झालंय. दुसरा संतापानं म्हणाला, निधी लाखोंचा पण उपयोग शून्य. हे फक्त फोटो सेशन प्रकल्प आहेत. सायकल ट्रॅक म्हणजे शहराचं पर्यावरणीय वचन, स्वच्छ हवा, कमी इंधन आणि निरोगी जीवन. पण हे वचन तुटलंय. आता नागरिक, सायकल क्लब आणि पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन म्हणत आहेत, ट्रॅक परत सायकल स्वारांसाठी खुला करा. नो पार्किंग नियम कडक करा. महानगरपालिकेनं हे फक्त सिमेंटचं बांधकाम न समजता शहराच्या भविष्यासाठीचं बांधकाम म्हणून घ्यायला हवं. सायकल ट्रॅकवर पार्किंग करणं म्हणजे केवळ नियमभंग नाही, त्या पर्यावरण विरुद्धचा अपराध आहे. लाखो रुपयांचा प्रकल्प पुन्हा जिवंत करण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे, नाहीतर नागरिकांचा विश्वास कायमचा हरवेल. मी आहे एक जबाबदार नागरिक, जो सायकल संस्कृती परत आणू इच्छितो आणि पर्यावरण वाचवू इच्छितो. मी आहे सिटीझन व्हॉइस.